काही खोक्या भोसले प्रकरणामध्ये एक अपडेट समोर येते की सुरेश देश यांनी गौप्यस्फोट केला की माझ्या हत्येचा कट होता बिश्नोई गँगकडून आणि हरणीच्या शिकारच्या प्रकरणामध्ये मला अडकवण्याचा प्रयत्न होता, असा सुद्धा आरोप जो आहे सुरेश देश यांनी केला. मला खरंच या संबंधाने काही माहिती नाही आहे, परंतु त्यांनी कुठल्या बेसिसवर हे सगळं विधान केलेलं आहे आणि काय नाही ते जरा तपासून बघितलं पाहिजे. स्थानिकच्या राजकारणामध्ये त्यांच्या ज्या शहकाटशाचं राजकारण जिल्ह्यातलं आहे त्या अनुषंगाने त्यांची काही विधानं असतील तर ती सुद्धा तपासून बघितली पाहिजे. खरं तर वक्फ बोर्डासंदर्भात विधेयक येणार आहे संसदेमध्ये, त्या संदर्भात ठाकरे शिवसेनेची काय भूमिका असणार आहे हे पण चर्चा होते. कारण का श्रीकांत शिंदे म्हणतात की आम्ही बाळासाहेबांची भूमिका मांडणार. नाही, बाळासाहेबांची भूमिका ते किती मांडणार आणि किती नाही मांडणार हे आत्ता कुणाल कामराच्या प्रकरणावरून चांगलंच कळलेलं आहे. त्यामुळे आधी कामरा त्यांच्या हातात येतो का ते त्यांनी बघावं, नंतरचं नंतर बघता येईल. राहिला प्रश्न वक्फ बोर्डचा, तर वक्फ बोर्डच्या संबंधाने जे काही लीगल ड्राफ्ट आहे तो लीगल ड्राफ्ट अजून काही माझ्यापर्यंत पोचलेला नाही, माझ्या वाचनात आलेला नाही. त्यामुळे त्या लीगल ड्राफ्टमध्ये नेमक्या काय बाबींवर डिस्कशन होणार आहे हे कळल्याशिवाय त्याच्या संबंधाने भूमिका मांडणं हे फार घाईघाईचं असेल. मी निश्चितपणे आज संध्याकाळपर्यंत माझ्या प्रतिनिधींकडून जे संसदेत आहेत त्यांच्याकडून हा ड्राफ्ट मिळवण्याचा आणि या संदर्भाने अभ्यास करण्याचा प्रयत्न करेल आणि माझी भूमिका मी स्पष्ट करेल. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये जी महिला तयार करण्यात आली होती खोटे आरोप लावण्यासाठी, तिची हत्या करण्यात आलेली आहे आणि त्याच महिलेचा जबाबसुद्धा या प्रकरणामध्ये झालेला होता. हे निश्चितपणे गंभीर आहे की ज्या महिलेचा वारंवार संदर्भ आलेला आहे त्या महिलेचा अशा पद्धतीने संशयास्पद मृत्यू होणं हे नक्कीच म्हणजे खूप असं गूढ अधिकाधिक ते रहस्यमयी होण्यासारखं आहे. त्यामुळे या संबंधाने माहिती ही घेतली गेली पाहिजे, पण एक गोष्ट अधोरेखित केली पाहिजे. गेल्या 3-4 महिन्यांपासून सातत्याने विधिमंडळ कामकाजामध्ये आणि राज्यातल्या सगळ्या महत्त्वपूर्ण चॅनलच्या स्क्रीनवर बीड गाजत असताना सुद्धा बीडचे पालकमंत्री म्हणून असणाऱ्या उपमुख्यमंत्री महोदयांनी किंवा बीडच्या पोलीस अधिकाऱ्यांनी अजूनही फारसा धडा घेतलेला दिसत नाही. कारण एवढे सगळं बीडचं नाव गाजत असताना सुद्धा अजूनही बीडची गुन्हेगारी थांबायचं नाव घेत नाही. कधी खोक्या भोसलेचा ओपनली जेवण करतानाचे फोटो व्हिडिओ व्हायरल होत आहेत, तर कधी वाल्मिक कराडला कोणीतरी मारहाण केली त्याची चर्चा बाहेर येते. अगदी त्याच वेळेला बीडमधल्या या महिलेचा गूढ पद्धतीने मृत्यू होतो. त्याच वेळेला सत्ताधारी पक्षाचे आमदारच सांगतात की माझ्या हत्येचा कट होतोय. हे सगळं बीडमध्ये घडतंय, मग बीडचे पालकमंत्री करतात काय हा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण होतो. मला असं वाटतंय की बीडबद्दल अजूनही हे सरकारचं अपयश आहे का, की जे सरकार म्हणते आम्ही बीडमधली गुन्हेगारीची पाळंमुळं खणून काढू. अहो, गुन्हेगार जेलमध्ये गेल्यावर सुद्धा जर टोळी युद्ध चालवत असतील तर तुम्ही काय पाळंमुळं खणून काढली याचा सुद्धा विचार केला पाहिजे. मुंडे बंधू भगिनीच्या राजकारणामध्ये एक नवीन गौप्यस्फोट झाला. अंजली दमाने म्हणतात की धनंजय मुंडे स्वतः पंकजा मुंडेंच्या फायली घेऊन माझ्याकडे आले होते, त्यांच्यावर आरोप करण्यासाठी सांगितलं होतं, मात्र मी नकार दिला असं अंजली दमाने म्हणतात. दमानिया हा एक स्वतंत्र अभ्यास विषय आहे. त्या स्वतंत्र अभ्यास विषयावर पुन्हा कधीतरी बोललं पाहिजे. पण मला असं वाटतं की या सगळ्या संबंधाने जर तरला काहीच अर्थ नसतो की तेव्हा असं झालं होतं आणि मी तसं केलं होतं, तेव्हाच आपण त्या भूमिका का स्पष्ट केल्या नाही हाही त्याला लागून प्रश्न निर्माण होतो. पण असो, ज्याला त्याला मीडिया स्पेस हवी असते, जो तो आपापल्या कौशल्याने ती मीडिया स्पेस मिळवतो त्यांनी मिळवावी. काही पंतप्रधान आणि जी भेट झाली त्यावरती संजय राऊतांनी जे वक्तव्य केलेलं होतं त्याला कुठेतरी उत्तर देण्याचा प्रयत्न बावनकुळे करतात. त्यांचं म्हणतं आहे की मोदी कधी होणार हे जनता ठरवेल, संजय राऊतांचं मानसिक नाही, ते राऊत साहेबांबद्दल काय बोलायचं, प्रॉब्लेम असा आहे बावनकुळे साहेबांचा आणि एकूण भाजपाच्या प्रवक्त्यांचा. एक तर तार्किक चर्चा करत नाहीत, तर्काने मुद्दे खोडून काढत नाहीत, त्यांच्याकडे आपली ठरलेली काही ठेवणीतली वाक्य असतात ती वाक्य ते तोंडावर फेकतात. मुळात राऊत साहेब जेव्हा म्हणाले की मोदींचा पुढचा वारस हा महाराष्ट्रातून येईल, यावर तात्काळ उत्तर द्यायला फडणवीसच का पुढे आले. फडणवीसांना असं का वाटतंय की वारस म्हटल्यावर आपल्याकडेच लोकांनी अंगुली निर्देश केला आहे. फडणवीसांना इतकी घाई का पडली आहे स्वतःलाच वारस म्हणून घ्यायची. कारण फडणवीस साहेबांनी जे स्टेटमेंट केलं की वडील हयात असतानाच
लगेच मुलाच्या वारसाची चर्चा करायची नसते. हे फडणवीस कोणत्या आधारे बोलत आहेत आणि इतक्या घाईघाईने का बोलत आहेत? याचा अर्थ असा आहे की राऊत साहेबांनी मारलेला जो बाण आहे तो निश्चितपणे वर्मी लागलेला आहे. आणि याच्यात काय वाईट आहे बरं? याच्यात काय खोट आहे की एकीकडे जेव्हा मोदींची एकाधिकारशाही चालू आहे तेव्हा महाराष्ट्र भाजपातले कित्येक असे नेते मंडळी आहेत ज्यांनी प्रचारादरम्यान सुद्धा केंद्रात नरेंद्र राज्यात देवेंद्र असं म्हणत प्रचार केला होता. आता केंद्रात नरेंद्र राज्यात देवेंद्र, राज्यातले देवेंद्र केंद्रात जातील याच्यावर राज्यामध्ये सुद्धा एक छानपैकी लॉबिंग सुरू आहे. हे लॉबिंग काय पद्धतीने काम करते आणि अमित शहांना तिथे शह देण्यासाठी महाराष्ट्रातली लॉबिंग कशी कार्यरत आहे याच्यावर अनेक विश्लेषक बोलू शकतील ना. त्याच्यात इतकं बावनकुळेंना लागण्याची काही गरज नाही. माझा पुन्हा बावनकुळे साहेबांना सल्ला आहे. मी वारंवार सांगते, परत एकदा सांगते, दादा तुम्ही ओबीसी नेते आहात म्हणून तुमच्याबद्दल मला फार सहानुभूती आहे आणि तुम्ही कितीही फडणवीसांची री ओढली, कितीही भाटगिरी करायचा प्रयत्न केला तरी ज्या पद्धतीने सुधीर भाऊ मुनगंटीवारांचा, चंद्रकांत पाटलांचा, पंकजा मुंडेंचा गेम झालेला आहे, बावनकुळे साहेब फडणवीस तुमचा सुद्धा गेम करायला मागे पुढे बघणार नाहीत, हे कृपया समजून घ्या. काही कोरटकरचा जामीन अर्ज फेटाळण्यात आलेला आहे, आत्ताची बातमी आहे. आणि कोर्टामध्ये त्यांच्या वकिलाने सेपरेट सेलची सुद्धा मागणी केलेली आहे. नाही, मुळात कोरटकरचा आत्ता जामीन फेटाळला गेला वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आत्ता चालत राहतील. मॅटर ज्युडिशियरी झालेला आहे. ज्या वेळेला हे न्यायप्रविष्ट आहे तेव्हा आता याच्यावर बोलणं इतकं उचित नाही. पण मूळ मुद्दा तसाच राहिला आहे. ज्या मुद्द्याच्या अनुषंगाने तपास होणं गरजेचं आहे की ज्या काळात कोरटकरच्या मुसक्या आवळायच्या होत्या त्या काळात कोरटकरला प्रोटेक्शन देण्याची ऑर्डर कुणी काढली होती आणि कुणाच्या सल्ल्याने काढली होती. जिल्हा पोलीस प्रशासनाकडे अंगुली निर्देश करण्यात अर्थ नाही. जिल्हा पोलीस प्रशासन हे बिचारे फक्त हुकुमाचे ताबेदार आहेत. मुळात त्यांना ही सगळी ऑर्डर कुणी दिली होती आणि गृह मंत्रालयाकडून त्याला प्रोटेक्शन मिळालं का याच्यावर चर्चा झाली पाहिजे. चंद्रपूरच्या ज्या हॉटेलमध्ये तो थांबलेला होता आणि जे हॉटेल अगदी म्हणजे समोर आहे, SP ऑफिसच्या समोर आहे, त्याच्यातली असणारी नावं आम्ही जाहीर करायची आहेत का तुम्ही जाहीर करणार आहात? सगळंच आम्ही करणार असू तर मग गृह खातं काय करणार आहे? हेही सगळे मुद्दे फार विचाराधीन आहेत. अपेक्षा अशी होती की अधिवेशनामध्ये महापुरुषांचा अवमान होऊ नये यासाठी काही ठोस पावलं उचलली जातील, पण दुर्दैवाने तसं काहीही झालेलं नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.